नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारे धर्मदाय आयुक्त 2025 पद निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, जीके, करंट अफेअर विषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, 1757च्या प्लासीच्या युद्धात टिंबटिंब हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता। 1757च्या प्लासीच्या युद्धात टिंबटिंब हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता, तर याचं योग्य आन्सर होईल बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। रॉबर्ट करांटर हे योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा पाहता होतो आपण मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला, तर या ठिकाणी डी हे ऑप्शन योग्य होईल। महात्मा फुले यांना हा ग्रंथ समर्पित केला आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, 1904 मध्ये खालीलपैकी कोणाद्वारे अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते। 1904 मध्ये खालीलपैकी कोणाद्वारे अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते, तर या ठिकाणी FD सावरकर यांच्या द्वारे अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा पाहणार आहोत आपण मित्रांनो। लोकमान्य टिळकांच्या पुरस्कार केलेल्या चतुसूत्रीचा योग्य गट ओळखा, तर या ठिकाणी सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, विदेशी बहिष्कार, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष होत असे कोणी म्हटले आहे। महात्मा फुले सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष होत असे कुणी म्हटलेले आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हे योग्य होईल। लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी असे म्हटले आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो। 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले। 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठून निवडून आले, तर भायखळा परळ या ठिकाणी या मतदारसंघातून बाबासाहेब निवडून आले। भायखळ परळ या मतदारसंघातून ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या सुमारास छपाई यंत्रांचा शोध लागला। कोणत्या सुमारास छपाई यंत्रांचा शोध लागला। इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लागला आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग कधी शोधला, तर 1498 इसवी सन 1498 मध्ये शोधला। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो, बायबल हा ख्रिस्ती ग्रंथ टिंबटिंब भाषेत होता। बायबल हा ख्रिस्ती ग्रंथ टिंबटिंब भाषेत होता, तर लॅटिन भाषेमध्ये होता। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आपण पाहणार आहोत मित्रांनो, पुरुषाची लिंग गुणसूत्रे कोणती। पुरुषाची लिंग गुणसूत्रे कोणती, तर XY। बी हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो आपण, शरीरातील तोल सांभाळण्यासाठी कार्य खालीलपैकी कोणता अवयव करतो, तर लहान मेंदू शरीरातील तोल सांभाळण्यासाठी कार्य करतो। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, शुद्ध पाण्याचा pH जवळपास असतो। शुद्ध पाण्याचा pH जवळपास असतो, तर 7 इतका असतो। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल।
प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, टिंबटिंब ही इटलीची राजधानी आहे तर रोम ही इटलीची राजधानी आहे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पूर्ण साक्षर जिल्हा आहे. या ठिकाणी सी हे ऑप्शन योग्य होईल. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयात म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर पानशेती या जलाशयास शिवाजी सागर जलाशय असे म्हणतात. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 16 नंबरचा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा पाहणार आहोत आपण मित्रांनो, सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण कोणते? 378 आहे. सह्याद्री निर्मितीचे कारण कोणते? 378 आहे. तर या ठिकाणी प्रस्तरभंग हे कारण आहे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या संस्थेने अलीकडेच बहुआयामी भेदता निर्देशांक MVI लॉन्च केला? तर संयुक्त राष्ट्र. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर सातपुडा हा डोंगर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर स्थित आहे. तर बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नदीची खोरी वेगळी झाली आहे? कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी भीमा नदीची खोरी वेगळी झाली आहे? तर या ठिकाणी हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगा, हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगा या डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर सातमाळा डोंगररांगा यामुळे गोदावरी तापी या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. तर हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या टिंबटिंब कार्यामुळे निर्माण होते. खनन या कार्यामुळे समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटाच्या खनन कार्यामुळे निर्माण होते. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले आहे? तर 72% इतके आरक्षण झाले आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे? कोणत्या राज्यामध्ये पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 26 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो, ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू करताना कोणत्या देशाकडून प्रेरणा घेतली? ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू करताना कोणत्या देशाकडून प्रेरणा घेतली आहे? तर आयर्लंड या देशाकडून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू करताना प्रेरणा आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन महात्मा गांधी ही जोडी अयोग्य आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये 27 क्वेश्चन गेलेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक धर्मदाय आयुक्त 2025 PYQ क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला आपणास नक्कीच बघायला मिळतील आणि या प्रश्नाचा आपणास नक्कीच फायदा होईल. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.